is air traffic control. You're cleared for takeoff. एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी हजारो शिवभक्त महाडमध्ये दाखल झाले होते. मात्र या दिवशी महाड बस डेपो परिसरात घडलेला प्रकार अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक ठरलाय. महाडहून रायगड किल्ल्याकडे जाणारी बस चुकल्यानंतर काही शिवभक्तांनी ऑटो चालकांकडे प्रवासासाठी विचारणा केली असता स्थानिक ऑटो चालकांनी तब्बल 1400 रुपये इतका अवाजवी दर मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. पर्यटकांनी हा दर नाकारल्यानंतर एका कार चालकानं कमी पैशात नेण्याची तयारी दर्शवली. मात्र स्थानिक ऑटो चालकांनी त्याला अडवून मारहाण केल्याचा गंभीर आरोप पुढे आलाय. हा प्रकार केवळ अवाजवी दर आकारण्याचा नसून परिसरात मक्तेदारी निर्माण करून इतर वाहन चालकांना धमकवण्याचा आणि दहशत पसरवण्याचा गंभीर प्रकार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचे आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. अशा ऐतिहासिक स्थळी येणाऱ्या पर्यटकांशी गैरवर्तन करणं म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्यासारखं असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहे. या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. प्रवाशांकडून अवाजवी दर आकारण्यावर प्रशासन नियंत्रण ठेवणार का? पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? स्थानिक मक्तेदारीवर पोलीस आणि प्रशासन कठोर कारवाई करणार का? असे अनेक सवाल आता जनता उपस्थित करत आहे. जबरदस्ती म्हणजे तुम्ही स्वतः मनमानी करताय. अरे लाज आणताय, मराठी माणसात तुम्ही ना लाज आणताय. एवढी घाण माणसं कुठेच नाही बघितली आतापर्यंत. जबरदस्ती नाही, चूक झाली, आपण इथे आलो, पुन्हा कशाला इथे कोण येईल मारायला? लोक पैशासाठी एवढं. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.